नमस्कार. जयश्नू पेस जळगाव यांच्याकडून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. एखाद्या मुलाचं यश हे इतकं सहज सोपं नसतं. त्याची मेहनत असते, त्याच्या आईवडिलांचं सुद्धा त्याच्या मागे योगदान असतं. पण त्या मुलाने घेतलेल्या मेहनतीला एक योग्य गुरु जर मिळाला तर त्यांनी दिलेला जो गायडन्स असतो त्यामुळे मुलगा खूप छान अचीवमेंट करू शकतो. आपण जर बघितलं तर इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर किंवा इंडियन असोसिएशन ऑफ मॅथ्स टीचर अर्थात IAPT आणि MTA या दोन संस्था ऑलिम्पियाडच्या परीक्षा आयोजित करतात आणि त्यातली NSEJS ही परीक्षा किंवा IOQM ही परीक्षा या परीक्षांमध्ये ज्यांनी यश मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांशी मी आज संवाद साधणार आहे. त्यातला एक विद्यार्थी माझ्याजवळ आहे आत्ता आणि मी त्याच्याशी बोलू इच्छिते. नमस्कार. पेस जळगाव या एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा अथर्व चव्हाण माझ्याबरोबर आहे. तर आपण त्याची ओळख करून घेऊया आणि जाणून घेऊया ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा त्याने जे यश मिळवलंय त्याबद्दल. हॅलो अथर्व. हॅलो अथर्व, आपले जे सगळे व्ह्युअर्स तुला बघताहेत त्यांना जाणून घ्यायचंय तुझ्याबद्दल आणि तुला जो सक्सेस मिळाला आहे, जे यश मिळवलंस त्याबद्दल. माझं नाव अथर्व अविनाश चव्हाण आहे. माझी आई हाऊसवाईफ आणि माझे पप्पा म्युच्युअल फंड्स ॲडवायझर आहे. ओके. मी आता जळगाव पेस IIT मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये 12th स्टँडर्डचं प्रिपरेशन करतोय. अच्छा. JEE प्रिपेअर करतोय. बरं. आणि मी ऑलिम्पियाडसाठी पण याच्यासोबतच प्रिपेअर केलं होतं. मी 11th 12th इथेच होतं. अच्छा. खरं सांगू का, 10वी 11वी 12वी ही 3 वर्ष इतकी मोलाची असतात. हो. आणि हा परीक्षांचा अभ्यास करताना इतर परीक्षांबद्दल विचार करणं हेच खूप मोठं आहे. मग अशा वेळेला तू ऑलिम्पियाड का निवडलंस? ॲक्च्युली मी नाही निवडलं, ते सविता वाणी मॅम मला म्हटले म्हणून मी त्या दिशेकडे गेला. आता 11th मध्ये मी तर हेच ठरवून आला होता की जेई द्यायची आहे, फुल फोकस जेईवर करायचा आहे. जस्ट लाईक प्रत्येकच मुलगा तसाच असतो, जेई करायची, IIT पाहिजे. मग 11th मध्ये मला समजलं की ऑलिम्पियाड्स पण द्यायचे असतात. त्याच्याने आपल्याला जेई मध्येच फायदा होतो. ऑलिम्पियाडसाठी प्रिपेअर केल्यावर आपल्याला JEE मेन्सला फायदा होतो, JEE ॲडव्हान्सला पण फायदा होतो. ओके. मग तू 11वी मध्ये ऑलिम्पियाडची परीक्षा दिली? हो, 11वी मध्ये पण दिली होती. त्याचा स्कोअर कसा होता तुझा? 11th ऑलिम्पियाड्समध्ये पूर्ण सिलेबस येतो 11th 12thचा, पण 11th मध्ये फक्त 11thचा कव्हर केला होता मी, तेव्हा देऊन दिली. तर मग केमिस्ट्रीमध्ये मला काही इतकं आठवत नाही किती होता, बट फिजिक्समध्ये अराउंड 30-35 असा होता. अच्छा. म्हणजे तो अपेक्षेप्रमाणे नव्हता असं म्हणायचंय? तेव्हा जितकं प्रिपेअर केलं होतं त्याच्याप्रमाणे ठीक आहे, इट्स ओके. म्हणजे तुझी तयारी कमी होती असं म्हणायचं? हा, तेव्हा सिलेबस कव्हर नव्हता केलेला, पण जितका केला होता त्याच्याप्रमाणे मला वाटतं की अच्छा. मग ह्या सगळ्यामध्ये जो 11वीत कमी आलेला स्कोअर आहे तो यावर्षी कसा वाढवला? पहिली गोष्ट तर सिलेबस कम्प्लीट झाला माझा. आणि मग 11th to 12th येताना आपलं क्वेश्चन सॉल्विंग स्किल्स पण वाढतात, क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप होते. आणि 12th मध्ये ऑलिम्पियाड्सवर जास्त फोकस केलं होतं 11th पेक्षा. अच्छा. का आता 12th मध्ये आम्हाला मॅडमांनी प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व्ह करायला लावले, जे 11th मध्ये आम्ही नव्हते केले. ओके. आम्ही ऑलमोस्ट 2002 ते 2025 पर्यंतचे प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व्ह केले, त्यांच्यावर वर्किंग केलं. बरं. मॅम आम्हाला प्रत्येक चॅप्टरच्या वेळेस, आपलं जेईचं प्रिपरेशनच्या वेळेस पण जे आम्हाला असाइनमेंट्स द्यायचे, जे शीट्स द्यायचे, त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करून चांगली एक लेव्हल बिल्डअप झाली. त्याच्याने ऑलिम्पियाड्सचे क्वेश्चन आम्हाला टॅकल करता आले. अच्छा. म्हणजे 11वी 12वीचा अभ्यास करता करता ऑलिम्पियाडचा पण अभ्यास होत राहतो. हो. ते पेस जळगाव मध्ये तुम्हाला सांगितलं गेलं आणि सविता वाणी मॅम ज्या आहेत किंवा तिथल्या जे फॅकल्टी मेंबर्स आहेत जे तुम्हाला गाईड करतात, तर त्यांचं योगदान कसं आहे तुझ्या यशामध्ये? फॅकल्टी मेंबर्सचं तर खूप मोठं योगदान आहे. टीचर्सने जे शिकवलं, त्यांच्या शिकवल्याने जे कॉन्सेप्ट बिल्डअप झाले त्याच्याने खूप जास्त मदत झाली ऑलिम्पियाडमध्ये. ओके. कारण फक्त फॉर्म्युले लर्न करून क्वेश्चन सॉल्व्ह नाही होत ना. टीचर्स शिकवतात आपल्याला, ते कॉन्सेप्ट्स आपल्या डोक्यात असे फिक्स राहायला पाहिजे. प्रत्येक क्वेश्चनसाठी ॲप्लिकेशन जास्त इम्पॉर्टंट असतं, जे आपल्याला टीचर्सच नीट शिकवू शकतात. म्हणजे टीचर्सचं योगदान हा खरंच पेस IITचे जे सगळे आपले
गुरु आहेत आपल्या इथले, फॅकल्टी मेंबर्स आहेत, सविता वाणी मॅम आहेत, त्यांनी योग्य मार्गदर्शन तुला केलं. योग्य मार्ग. ह्या सगळ्या मार्गदर्शनाचा तुझ्या पर्सनॅलिटीवरती कसा फरक पडला? मगाशी तू क्रिटिकल थिंकिंग वगैरे असे शब्द वापरलेस, तर तुझा आत्मविश्वास किंवा ओव्हरऑलच तुझ्यात काय बदल झाला? आता पेसमध्ये एक डिसिप्लिन ॲटमॉस्फिअर असतं. स्टडीसाठी हे डिसिप्लिन ॲटमॉस्फिअर खूप गरजेचं असतं. आपल्याला स्वतःमध्ये एक डिसिप्लिन आणावा लागतो. ओके. सो डिसिप्लिन माझं इम्प्रूव्ह झालं पेसमध्ये राहून. पेसमध्ये शिस्तबद्ध वातावरण आहे याचा फायदा झाला म्हणजे तुला? हो, ॲक्च्युली वाणी मॅडमांचं जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. ते खूप स्ट्रिक्ट होता स्टडीजबद्दल, की असं तुमचे स्टडी अवर्स पण तितकेच पाहिजे. प्रत्येक 3 तासाने आम्हाला ब्रेक भेटतो. बरं. सो त्याच्यामुळे थोडं रिलॅक्स पण राहतं. अच्छा, म्हणजे योग्य प्रकारे गाईड केलं जातं. पण आता तुला ह्या ऑलिम्पियाडच्या तर तुझ्या तिन्ही एक्झाम्स मध्ये खूपच छान स्कोअर आता यंदा आलेला आहे, त्याच्याबद्दल सांग. स्कोअर कसा होता? अच्छा, 12th मध्ये आता मी मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री तिघांचे ऑलिम्पियाड्स दिले. ओके. मॅथ्समध्ये माझा होता 34, फिजिक्समध्ये 104 आणि केमिस्ट्रीमध्ये 145. अरे वा, म्हणजे ही ऑलिम्पियाडची तयारी करतानाच तुझ्या आता ज्या पुढच्या येणाऱ्या एक्झाम आहेत, म्हणजे जेई देशील तू, निश्चितच तुझा आत्ताचा स्कोअर बघता तू मेन्स का ऍडव्हान्स मध्ये पण जाशील पुढे, अजून बऱ्याच अचिव्हमेंट्स आहेत. तर ह्याचा अभ्यास करताना ह्या ऑलिम्पियाडच्या केलेल्या अभ्यासाचा फायदा होईल का? हो, ऑफकोर्स होतोच, इतकं मला माहिती आहे. आता जेई मेन्समध्ये कसं फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये फास्ट सॉल्विंग जास्त इम्पॉर्टंट असते मोर दॅन क्रिटिकल सॉल्विंग. ओके. ऑलिम्पियाडची फर्स्ट लेवलच्या जे क्वेश्चन्स असतात त्यांची लेवल जेई मेन्सपेक्षा थोडी वर बट ॲडव्हान्सपेक्षा खाली असते. अच्छा. सो ते क्वेश्चन आपण नीट प्रिपेअर केले तर मग आपलं जेई मेन्सचं ऑलरेडी सिक्युअर होऊन जातं. ओके. जेई मेन्सच्या 2 महिना पहिल्या आधी ऑलिम्पियाड्स असतात, त्यामुळे आपल्याला समजून जातं की आपल्या पूर्ण सिलेबसवर किती ग्रीप आहे, आपल्याला कोणते असे कॉन्सेप्ट्स आहे, कोणत्या चॅप्टरमधले कोणते पॉईंट्स आहे जे आपल्याला नाही आठवत आहे, कोणते आपले स्ट्रॉंग पॉईंट्स आहे. ओके. सो ते ऑलिम्पियाडसाठी प्रिपेअर करताना मग ते आपल्याला समजून जातं. मग जेई मेन्ससाठी ऑफकोर्स फायदा होतो. निश्चितच. म्हणजे तुझं हे जे यश आहे, हे यशामध्ये ऑलिम्पियाडचा यशाचा तुला फायदा होणार आहे पुढच्या एक्झामसाठी, असं तुला म्हणायचंय. निश्चितच. मग हे सगळं अचीव करत असताना मगाशी तू म्हणलास जसं गायडन्स फॅकल्टी मेंबर किंवा पेसच्या सविता वाणी मॅम यांचा रोल तुला कसा वाटतो आत्ता तुझ्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये? ॲक्च्युली मी आता 10th झाली, 11th मध्ये इथे ॲडमिशन घेतली. मला थोडासा डाऊट होता की माझ्याकडून होईल की नाही, जे इतकी मोठी एक्झाम आहे, होईल की नाही. बट मग मॅडमांनी माझं पोटेन्शियल मे बी रेकग्नाइज केलं आणि मग त्यांनी मला प्रॉपर गायडन्स दिला. ओके. डिसिप्लिन ॲटमॉस्फिअर, फॅकल्टी मेंबर्स जे शिकवता आणि मग म्हणजे त्याच्यानेच माझा स्कोअर असा इम्प्रूव्ह झाला. अच्छा, म्हणजे योग्य मेंटॉर मिळणं सुद्धा गरजेचं आहे, नाही का? आणि वाणी मॅमने सांगितलं म्हणून मला वेगवेगळे एक्झाम्स भेटले. मी ते एक्झाम दिले. प्रत्येक एक्झाम मधून मला आउटपुट भेटलं, ज्याची माझ्या जो मेन गोल आहे JEE त्याच्यासाठी फायदा होणार. नक्कीच. पेस जळगाव या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं. सविता वाणी मॅम असतील किंवा सगळेच फॅकल्टी मेंबर आहेत, हे सगळ्यांचं प्रत्येक मुलावरती चांगलं लक्ष असतं आणि ते त्यांच्याकडनं करवून घेतात. पण अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना याबद्दल माहितीच नाहीये. त्यांच्यासाठी किंवा जे करायला बघतायत पण त्यांना योग्य दिशा मिळाली नाही, त्यांच्यासाठी काय संदेश देशील? ज्यांना दिशा मिळाली नाही, आता तुमचा गोल वर डिपेंड करतं. जे पण जेई देत आहे त्यांच्यासाठी ऑलिम्पियाड्स खूप असे फायदेमंद ठरू शकतात. अच्छा, म्हणजे ऑलिम्पियाडचा फायदा जेईच्या परीक्षा देत असताना होतो असं तुला म्हणायचंय. तर तुझे जे ज्युनियर्स आहेत की जे आता 11वी मध्ये येतील त्यांच्यासाठी याचं महत्व सांग ना, आणि पेसचं महत्व. अच्छा, पेसमध्ये जे मी घडी म्हणतोय डिसिप्लिन ॲटमॉस्फिअर, ते खूप इम्पॉर्टंट आहे. स्वतःचे इनपुट्स पण तितकेच इम्पॉर्टंट आहे जितके टीचर्स त्यांचे इनपुट्स देतात. टीचर्स शिकवता, मग आपण पण त्याच्यावर वर्किंग केली पाहिजे.
वाणी मॅमशी ऑनेस्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे वाणी मॅडमांशी. अच्छा. हां. वाणी मॅडम तर म्हणजे आम्ही ज्या दिवशी जे पण वर्किंग केलं ते आमचं ते चेक पण करायचे. बर. हां. तर मग त्याच्याने फायदा होतोच. नक्कीच. सो वाणी मॅडमांशी ऑनेस्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि स्वतःचे इनपुट्स स्वतःसाठी अभ्यास करायचा, मॅमसाठी नाही. नक्कीच. हां. तर सविता वाणी मॅम आणि पेस ही काही दोन वेगवेगळी नावं नाही आहेत. पेस जळगाव म्हटल्यानंतर सविता वाणी मॅम आणि त्यांची संपूर्ण फॅकल्टी टीम जी आहे या एकत्रित काम करतात विद्यार्थ्यांच्या यशासाठी. आणि असे यशस्वी विद्यार्थी आज तुमच्या भेटीला आले होते. अथर्व काय किंवा क्षितिज काय, या मुलांना हे सहज शक्य झालं आहे कारण ते पेस जळगावपर्यंत आले. सविता वाणी मॅमचं त्यांनी मार्गदर्शन घेतलं. तुम्हालाही हवं असेल असंच यश तर नक्की पेस जळगावला संपर्क साधा आणि यशाची गुरुकिल्ली सहज साध्य होईल तुम्हाला.